मग दर्शन घेतलं आईचं पूजन झाल्यावर आणि तिथून निघाला सीधा कैलासाला गेला. भगवान शंकराची विनंती करू लागला, पण भगवान शंकर काही दर्शन देईना. मागून त्याने सुंदर असे प्रदोष दिवस होता तो तांडव स्तोत्र मला त्याला शिव तांडव स्तोत्र म्हणतात. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबितम भुजंग तुंग मालिका डमट 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 निनाद वर्ड मरवयम चकार चंद तांडवम तनपुन शिवः शिवम अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजिरी रस प्रवाह माधुरी असं सुंदर म्हटलं. स्मरांतकम पुरांतकम भवांतकम मखांतकम जगात कांद कांतकम तमंत कांतकम भजे. काय कळलं आपल्याला? ऐकायला बरं वाटलंय. स्मरचिदम पुरचिदम भवचिदम मखचिदम हे सुंदर शिवतांडव 8 श्लोक आहेत बरं कायचे. आणि शिवपुराण मध्ये सांगितलं प्रदोषच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला हे 8 स्तोत्र जो म्हणतो 8 श्लोक त्या माणसाच्या घरी गजांत लक्ष्मी वास्तव्य करत असते. हे शिव तांडव स्तोत्र म्हणल्यावर भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिलं होतं. असा रावण होता तो. आणि त्या रावणाला प्रसन्न होऊन म्हटले तू जे स्तोत्र म्हणला ना या स्तोत्रावर मी प्रसन्न आहे. आणि जो कोणी शिवभक्त प्रदोषच्या दिवशी हे शिव तांडव स्तोत्र म्हणून माझी पूजा करल त्याच्या घरी मी गजांत लक्ष्मीचा वर्षाव करल. हा माझं वचन आहे. आणि रावणावर प्रसन्न झाले, म्हणले तू हे स्तोत्र कशासाठी म्हणलं? ते मला तुम्हाला काहीतरी मागायचं. भगवंत म्हणले काय पाहिजे? मला तुमचं आत्मलिंग पाहिजे. काय मागितलं? आत्मलिंग. आता बाबाचं नाविलच झालं, तुझ्या प्रसन्न झाले होते ना. स्वतःच आत्मलिंग काढलं आणि त्याच्या हातामध्ये दिलं. त्याला सांगितलं घरी नेईपर्यंत याला कुठं टेकू नको, आणि जिथं ठेवशील का तिथं स्थापन होईल. एवढं ध्यानात धर म्हणतो. आणि रावण ते कैलासातून आत्मलिंग घेऊन निघाला. आणि ते घेऊन जात असताना दक्षिण दिशेपर्यंत आला आणि दक्षिणातून प्रवेश करू लागला. त्यावेळेस नारायणाला मोठं टेन्शन झालं. भगवान नारायण म्हणले माझे 24 अवतार मृत्यूलोकामध्ये झाले आणि हे जर का ज्योतिर्लिंग विदेशामध्ये केलं तर ह्या लोकाला कधी विदेशात जायला भेटलं असतं? सगळे थोडी विदेशात गेले असते त्या दर्शनाला. चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. भगवंताने बाबाच्या लहान्या पोराला बोलवलं, म्हणले तुझ्या पप्पाने मोठा प्रॉब्लेम उपस्थित केला. हे आत्मलिंग काढून दिलं ते चाललंय म्हणले विदेशामध्ये. आता दोघा जणाला काही खटपट करावी लागल. जा म्हणले गुराख्याचं रूप घे. आणि समोर गणपतीला पाठवलं. 4-5 गायी गुराख्याचं रूप घेऊन वळू लागला. आणि भगवंताने आपल्या ऐश्वरी मायाचा उपयोग केला आणि त्याला लघुशंका सोडली. पुन्हा रावणाने लघुशंका आल्यामुळे आता हे लिंग हातामध्ये घेऊन लघुशंकेला बसू शकत नाही. पुढे गुराखाच्या रूपामधला गणपती दिसला, त्याच्या जवळ गेले. त्याला म्हणले हे लिंग तुझ्या हातामध्ये घे आणि मी जरा 10 मिनिटात लघुशंका करून येतो. महाराज तिथेला भगवंताने एक घटिका वाट बघितली त्या गणपतीने आणि त्याने जाताना सांगितलं होतं एका मुहूर्ताच्या वर मी थांबणार नाही. माझ्या जर त्या गाई गेल्या तर मी निघून जाईल. ते म्हणले तर आम्ही आता येतो 10 मिनिटात म्हणून गेला. 1 मुहूर्त होऊन गेला, परत नाही आले. गणपतीने संधीचं सोनं केलं आणि ते ज्योतिर्लिंग तिथं ठेवून दिले. रावण परत आला आणि बघितलं तर ज्योतिर्लिंग खाली दिसलं. पुढे तो मुलगा उभा दिसला. त्याला हाणायला गेला, तिथून गुप्त झाला. आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आता काही लोक म्हणतात गोकर्ण महाबळेश्वराचं हे ज्योतिर्लिंग आहे. पण शिवपुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. शिवपुराणामध्ये सांगितलं हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापन झालं. त्याचं वर्णन केलं. बोली वैद्यनाथ भगवान की. वैद्यनाथाच्या रूपामध्ये भगवान शंकराचं आत्मलिंग आपल्या महाराष्ट्रात भूमीमध्ये प्रकट झालं. एवढे आपण भाग्यवान आहे. भगवंताचं आत्मलिंग महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. सुंदर भजन होईल, पूजन करा. जहाँ में तेरा नाम है तू देव में महान है। बाबा जी तेरे नाम से
हम सबकी पहचान है।